शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे वाटत असेल की तुमची ही टोमॅटोची रोपे लवकरात लवकर सेट व्हावी, तर यासाठी फक्त तुम्हाला या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून टोमॅटो पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहील. शेतकरी मित्रांनो, या दोन गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. एक म्हणजे ड्रिंचिंग आणि दुसरी म्हणजे पहिली फवारणी. तुम्ही म्हणाल की याआधी आम्ही ड्रिंचिंग केलेली आहे, तर त्या ड्रिंचिंगने जर तुम्हाला फरक पडला असेल तर ही ड्रिंचिंग तुम्ही नक्कीच घ्या, जेणेकरून तुमच्या टोमॅटोचं रोप एकदम सेट होईल आणि ते ग्रोथ करायला सुरुवात करेल. यामध्ये तुम्हाला ड्रिंचिंग मध्ये पहिला घटक घ्यायचा आहे, तो म्हणजे ह्युमिक 98% ह्युमिक तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत सोलवंट असणं गरजेचं आहे. तुम्ही सोडाल 1 किलो ह्युमिक, 2 किलो ह्युमिक, पण ते ह्युमिक ऍक्टिव्ह कधी होतं तर त्याच्यासोबत जर सोलवंट असेल तरच ते ह्युमिक ऍक्टिव्ह होत असतं. तुम्ही नुसतं ह्युमिक जर सोडलं तर ते तुम्हाला ऍक्टिव्ह होत नाही. तर हे माझं म्हणणं नाही, तर डॉक्टर BT गोरे यांनी याची माहिती दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पहिला घटक घ्यायचा आहे म्हणजे ह्युमिक 98%. ते कोणतं घ्यायचं आहे तर त्या ज्याच्यासोबत सोलवंट असेल तेच. दुसरा घटक तुम्हाला घ्यायचा आहे NPK 19-19-19. रोपांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला 19-19 दिल्याने शाखीय ग्रोथ असेल किंवा ग्रीप घ्यायची असेल, सर्व प्रकारे झाडाची आपल्या वाढ होत असते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 19-19-19 घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा घटक घेणं गरजेचं आहे, तर आपल्या रोपाची जळ होऊ नये, आपल्या रोपाची मर होऊ नये, त्यामुळे आपल्याला हा तिसरा घटक घ्यायचा आहे थायफोनेट मिथाईल असलेला रोको पावडर. जितकं तुम्हाला पाणी लागत आहे, म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे तुम्हाला ही पावडर घ्यायची आहे. तुम्ही जितकं पाणी करणार ड्रिंचिंगसाठी तुम्हाला त्या प्रमाणात रोपो पावडर घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही झालं ड्रिंचिंगचं. ही ड्रिंचिंग तुम्ही घेतली नसेल तर ही ड्रिंचिंग तुम्ही घ्या, आणि तुम्ही याच्या आधी देखील ड्रिंचिंग घेतलेली असेल पण तुम्हाला फरक पडलेला नसेल तर तरी देखील तुम्ही ही ड्रिंचिंग नक्की घ्या. तर शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे आता आपल्याला फवारणी घ्यायची आहे. पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला यामध्ये काय घ्यायचं आहे तर बायो 303. आळी असेल, नाग आळी असेल, छोटे कीटक असतील, या सर्वांसाठी छोट्या रोपावर ते आपल्या कोणताही परिणाम न करता याचा सर्वांचा नायनाट करतं म्हणजे बायो 303. त्याचबरोबर दुसरा आपल्याला यामध्ये घटक घ्यायचा. बायो 303चं प्रमाण आधी सांगतो. तर बायो 303चं प्रमाण आहे 1 मिली प्रति लिटर करता, म्हणजे जेवढ्या लिटरचा तुमचा पंप असेल तर तेवढं ml तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे जसं की तुमचा 20 लिटरचा पंप आहे तर तुम्हाला 20 ml बायो 303 घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा घटक यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे की ओके काय करतं तर आपल्या पिकाची, आपल्या टोमॅटोची ग्रीप घेण्यास मदत करतं. त्याचबरोबर मुळी चांगली चालण्यासाठी मदत करतं. ह्युमिक दिलं तरी चालतं ना, पण डबल डोस दिला तर ते आपण अजून ग्रीप घेईल, त्यामुळे आपलं रोप लवकरात लवकर सेट होण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्या पिकाला, आपल्या टोमॅटोला चांगली काळोखी असेल, चांगली वाढ असेल, चांगला फुटवा आणायचा असेल तर तुम्हाला ओके घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे ती म्हणजे कार्बेंडिझम 12% आणि मेन्कोजेब 63% असलेलं साप पावडर, जेणेकरून आपल्या पिकावरती बुरशी येऊ नये आणि आपलं पीक सुरक्षित राहावं. या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या पिकावरती, तुमच्या टोमॅटोवरती कोणत्याही प्रकारचा रोग येणार नाही. त्याचबरोबर तुमचे रोप लवकरात लवकर सेट होण्यास मदत होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांनी शेअर करा, आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा.